MMRCLने 33.5 किलोमीटर्सच्या मेट्रो 3 प्रकल्पासाठी मोनोपोली दिलेली आहे। एसिस इंडिया ही एक सबसिडरी कंपनी आहे सौदी अरेबियाची, त्याच्याबरोबर एक करार केलेला आहे। तो बंद दरवाजाआड काय करार MMRCLने केलेला आहे तो आधी त्यांनी जाहीर करावं, कारण त्याचे जे काय अनफेवरेबल त्यांचे कमर्शियल चार्जेस आहेत, त्याच्यानंतर जे काय मोनोपोली सिस्टम त्यांनी राबवलेली आहे, त्यामुळे जे मोबाईल सबस्क्रायबर्स आहेत, जे मोबाईल वोडाफोन किंवा आयडिया रिलायन्स यांचे सगळ्यांचे नेटवर्क वापरतात एअरटेलचे वगैरे, त्यांना त्या कंपनीजना खूप महाग पडत आहे हे अशा मोनोपोली सिस्टममध्ये काम करायला। म्हणून त्यांनी वारंवार ही तक्रार MMRCL कडे केल्यानंतर सुद्धा MMRCLने याच्यावर कोणताही तोडगा काढलेला नाहीये। आणि ह्याचा भुर्दंड हे जे प्रवासी त्याच्यातनं ट्रॅव्हल करतायत, वर्षातनं त्यांचाच रेकॉर्ड आहे MMRCLचा की ॲन्युअली 60 मिलियन पॅसेंजर्स ट्रॅव्हल करणार म्हणून। तर त्या हिशोबाने मला असं वाटतं की MMRCLला याचं माहिती आहे पूर्ण की कशा प्रकारे पॅसेंजर ट्रॅव्हल करतात, त्यांच्या सुरक्षतेचा पण हा प्रश्न आहे, हा गंभीर प्रश्न आहे। कारण एखाद्या वेळी खाली त्या मेट्रोमध्ये ट्रॅव्हल करत असताना आपलं नेटवर्क तुटतो, आपला संपर्क तुटतो जगाशी। उद्या काही अनुचित प्रकार घडला तर मला असं वाटतं की ते पॅसेंजर कोणाशी संपर्क देखील करू शकत नाही। आणि काल परवाच पहिल्याच पावसात काय घडलेलं आहे, मेट्रो ॲक्वा लाईन खरोखरच ॲक्वा झाली। तर अशा परिस्थितीत नेटवर्क नाही आहे। मला असं वाटतं जे काय बंद दरवाजा आड जे काय मोनोपोली सिस्टम केलेलं आहे ते का केलंय, कशाला केलंय, मला असं वाटतं ते मॅनेजिंग डायरेक्टर जे MMRCLचे आहेत, MMRCLच्या प्रशासनाने पुढे येऊन याचं उत्तर देणं गरजेचं आहे। तुम्ही पत्र लिहिलं होतं, त्याचे काय उत्तर दिलं त्यांनी? काय ते पत्र दिल्यानंतर त्यांच्या ट्विटरवरती फक्त इतकी माहिती आली की वोडाफोनचं नेटवर्क सुरू झालेलं आहे। वोडाफोननी जनतेच्या जे काय हाल होत आहेत त्याच्यासाठी पुढे येऊन जर त्यांनी नेटवर्क द्यायचं ठरवलं तर ते त्यांचं ते अभिनंदनासाठी पात्र आहेत। MMRCLने त्याच्यात काय केलं, MMRCLनी इतर नेटवर्क देखील व्यवस्थित 100% चालावे याच्यासाठी काय घेतलंय, एसिस कंपनीला ही मोनोपोली का दिली आहे याचं उत्तर ते देणार आहेत का, किंवा काय त्यांनी अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथे दिलेलं आहे ज्याचे चार्जेस इतके एक्झॉर्बिटंट आहेत की मोबाईल कंपन्यांना ते परवडत नाही आहेत, ह्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे त्यांनी। कारण शेवटी हा मुद्दा इक्वल्स डाऊन टू जनतेच्या सुरक्षतेवर। पण शिवसेनेच्या वतीने जे नेटवर्क चालू केले नाही किंवा उत्तर दिले नाही तर पुढचं पाऊल तुमचं काय असणार? पुढचं पाऊल जनता ठरवेल नाही। मुंबईकर जनतेला जर वेटीस धरत असतील, प्रत्येक प्रकल्पात गाजावाजा करत जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकार पूर्ण तिथे बँड बाजा घेऊन जर उद्घाटन करत असतील तर मला असं वाटतं की तिकडे सगळं व्यवस्थित सुरू आहे का, सगळं प्रकल्प पूर्ण झालेला आहे का याची खात्री देणे गरजेची आहे, घेणे गरजेची आहे। अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत त्याचा फटका हे मला असं वाटतं मुंबईकर बरोबर त्यांना देतील याची त्यांनी